आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, ठाकरेंवरील मर्सिडीजच्या आरोपांनंतर आता भडका उडालाय। नीलम गोरे निर्लज्ज आणि विकृतबाई असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। साहित्य संमेलनामध्ये गोरेंनी केलेल्या आरोपांचा राऊतांकडून समाचार घेण्यात आलाय। गोरे पक्षातर्फे 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना घाण करून गेल्या असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। साहित्य संमेलनामध्ये झालेल्या चिखलफेकीला पवार देखील तेवढेच जबाबदार आहेत असं राऊतांनी म्हटलंय। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये, नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये। ही त्यांची विकृती आहे, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। एका बाईला निर्लज्ज म्हणतोस, लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतो? आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका, ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना, त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना। म्हणून निर्लज्ज शब्द हा महिलांसाठी वापरू नका, महिलांचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही। पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून, त्यांच्याकडून धमक्या देऊन कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले। आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी यांनी पैसे घेतले, तिकीट वाटली आणि त्याचा परिणाम असा झाला, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात ते सर्व बाजूला पडले। कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, कोण कोण असतं त्या तोडीबाजीला, हे सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत, परंतु सर्व शांत आहेत यासाठी की आपल्याला उगाच आणखीन त्यांना डिसावायचं नाही। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी यांनी पैसे घेतले, तिकीट वाटली आणि त्याचा परिणाम असा झाला, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते सर्व बाजूला पडले। कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, कोण कोण असतं त्या तोडीबाजीला, हे सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत, परंतु सर्व शांत आहेत यासाठी की आपल्याला उगाच आणखीन त्यांना डिसावायचं नाही, उगाच आणखीन त्यांच्यावर आरोप करायचे नाही। संजय शिरसाटांनी बोलूच नाही। 72व्या मजल्यावर घर इथं मुंबईत होतं, इथं लोक वर्षानुवर्ष झिजतात, यांना लोकांनी तर साधं भाड्याच्या घरात राहता येत नाही। संभागण्यात 20-25 हजार स्क्वेअर फीटच्या राजमहालात राहतात। 10-20 JCB, क्रेन, रोलर, हे कशासाठी उत्तेजरी करता तुम्ही? ज्या संघटनेत तुम्ही राहिले, एका ताटात जेवलेले आपण सगळे लोक, अशा पद्धतीने आपल्या संघटनेवर आईवरच चिखलफेक करण्यासारखा प्रकार आहे। नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये। नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं, अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे। त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही। त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल। त्या मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवलं आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या, त्यावेळेला फिदी फिदी हसणारे हेच भाजपाई होते ना? त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना? सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोट शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रिपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही? पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही? सुषमा अंधारेबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचाळ शिवराळ संजय शिरसाट, त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही? बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। नक्की सांग, विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले होते। पण तुम्हाला अजून एक सांगतो, माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहे, अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील या बाईंनी काय काय केलेलं आहे। आपण पुण्यात पण अशोक हरनाळ जो गटनेता होता त्याचं सुद्धा ऐकलं, त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले।
पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही, हे एवढं सत्य आहे. तर आता जर आमच्या साहेबांविषयी जर काय बोलणार असेल तर माझ्याकडे कुंडली आहे आणि मी तुम्हाला पूर्णपणे मला ते पुराव्यांशी काढन. मग माझ्या अधिकाऱ्यांना काय केलं, माझ्या अधिकाऱ्यांकडून काय केलं, मला किती हे केलं ते मी सर्व करेन. कारण ठीक आहे ना, आम्ही तर आमचं काय असेल ते हे आमचं तुमच्या समोरच आहे. आमच्याकडे काही नाही. आजही आम्ही टू व्हीलरवर आहे, कालही टू व्हीलरवर होतं आणि उद्याही टू व्हीलरवर. आम्हाला मोहच नाही आहे कसला.